नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या रेस्टॉरंट मॅप चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जेजुरी येथे। पेशवे तलावाच्या शांत परिसरात असलेल्या या प्राचीन आणि पवित्र मंदिरात जेजुरी गडाच्या पायथ्यापासून पायी 10 मिनिटांवर असलेले हे मंदिर त्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। याशिवाय खंडेरायाच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक या मंदिरातही आवर्जून दर्शनाला जातात। मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे की जवळ जाईपर्यंत हे मंदिर आपणास लगेच दृष्टीस पडत नाही। या मंदिरात प्रवेश करतानाच भली मोठी सुंदर नंदीची मूर्ती आहे। नंदीच्या बाजूलाच 4 अर्धस्तंभ आहेत। यावरून काही वर्षापूर्वी तेथे नंदी मंडप असावा अशी शक्यता आहे। तेथून काही पायऱ्या उतरल्यावर पुष्करणीकडे जाता येते। या महादेव मंदिराचे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि थक्क करणारे सत्य म्हणजे हे मंदिर जमिनीच्या पातळीपासून जवळपास 50 फूट खाली पेशवे तलावाच्या पाण्याच्या अगदी शेजारी वसले आहे। सामान्यतः मंदिरे उंच ठिकाणी असतात, पण हे महादेव मंदिर खोल खाली उतरून दर्शन देणारे आहे। मंदिराकडे जाताना आपल्याला पायऱ्यांनी खाली उतरावे लागते आणि जसे जसे खाली जातो तसे बाहेरचा गोंगाट कमी होतो आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते। पेशवे तलावामधून पाणी गोमुखाद्वारे कुंडामध्ये येते। हे पाणी 12ही महिने असते, कधीही आटत नाही। पुष्करणीच्या पश्चिमेकडे तलावाच्या भव्य तटबंदीमधील गर्भगृहात बल्लाळेश्वराची पिंडी आहे। काहीशी उंचावर असलेली ही पिंडी आकर्षक आहे। पुष्करणीच्या तटावरून येथे जाता येते। स्थानिक ग्रामस्थ या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला येऊन दररोज मनोभावे पूजा करत असतात। असे मानले जाते की पेशवे तलावाचे बांधकाम सुरू असतानाच ही शिवपिंडी सापडली होती। या महादेव मंदिराचे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सुमारे 270 वर्षापूर्वी म्हणजेच पेशवे काळात बांधण्यात आले आहे। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण फक्त एक देवस्थान नाही, तर मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत साक्ष आहे। महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळते। 270 वर्षापूर्वी कोणतीही आधुनिक यंत्रसामुग्री नसताना हे मंदिर जमिनीच्या पातळीपासून सुमारे 50 फूट खाली आणि पाण्याच्या अगदी शेजारी बांधण्यात आले। इतक्या खोल जागेत असूनही आजही हे मंदिर मजबूत, सुरक्षित आणि अखंड उभे आहे। हे पेशवे काळातील अभियंता ज्ञान, दगडी बांधकाम आणि नियोजन याचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते। हे बल्लाळेश्वर मंदिर स्थानिक भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे। महाशिवरात्री,
श्रावण महिना प्रत्येक सोमवार या दिवशी येथे विशेष पूजा, अभिषेक आणि दर्शनासाठी भाविक येतात. हे मंदिर तलावाच्या पाण्याच्या इतके जवळ असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना निसर्ग आणि देव याचा एकरूप अनुभव मिळतो. पाणी हे शिवतत्वाचे प्रतीक मानले जाते. गंगाजल, अभिषेक आणि शुद्धतेचे दर्शन येथे प्रकर्षाने जाणवते. काही वेळा पावसाळ्यात किंवा तलावाची पातळी वाढली की मंदिर परिसरात पाणी अधिक जवळ येते. तरीही मंदिर आजही भक्कमपणे उभे आहे. हे पेशवे काळातील स्थापत्य कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे. मंदिर परिसरामधील 2 भुयारी मार्गाने आपण मधल्या सज्जापर्यंत येऊ शकतो. या सज्जावरून आपण या सुंदर मंदिराचा परिसर बघण्याचा आनंद घेऊ शकतो. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदी महादेवाची पूर्वाभिमुख अशी मूर्ती आहे. मंदिराला समोरून एक मोठा पायरी मार्ग दृष्टीस पडतो. या पायरी मार्गाप्रमाणे आणखी 4 छोटे भुयारी मार्ग सुद्धा आपणास दिसतात. संपूर्ण मंदिराला स्टीलचे रेलिंग करण्यात आले आहे. मंदिराच्या बाजूस 2 जिने असून आपल्याला मंदिराच्या वरील बाजूस जाता येते. तेथून आपण संपूर्ण तलाव व परिसर बघण्याचा आनंद घेऊ शकतो. त्या काळी बैलाच्या मदतीने मोठेने पाणी वरती काढले जात होते. याची साक्ष आपल्याला येथील दगडावर असलेल्या खुणांवरून दिसून येते. या मंदिराची आणि पेशवे तलावाची निर्मिती थोरले बाजीराव पेशवे यांनी 1737 ते 1740च्या दरम्यान केली होती. सुमारे 300 वर्षाचा इतिहास या वास्तूला लाभला आहे. पेशवे हे शिवभक्त होते आणि त्यांनी जेजुरी परिसरात अनेक धार्मिक वास्तू उभारल्या. त्या काळात पाणी साठवण, देवपूजा आणि ध्यान याचा एकत्र विचार करून पेशवे तलाव आणि त्याच्या शेजारी हे मंदिर उभारण्यात आले. आजूबाजूला तलावाचं निवांत पाणी, मंदिराची साधी पण भक्कम रचना आणि निसर्गाची साथ, त्यामुळे मन आपोआप शांत होतं. रेलिंग शेजारील जिन्याने आपण वरील 4 भुयारी मार्गाकडे येतो. यातील भुयारी मार्गाने आपण थेट मंदिरापर्यंत येऊ शकतो. 2 भुयारी मार्ग पावसाळ्यात बंद होतात. जेजुरी गडाच्या पायथ्यापासून पायी 10 मिनिटांवर असलेले हे मंदिर त्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. याशिवाय खंडेरायाच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक या मंदिरातही आवर्जून दर्शनाला जातात. परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे या उद्देशाने पेशव्यांनी या तलावाची निर्मिती केली. याशिवाय सैनिकांच्या शेकडो घोड्यांना पाण्यासाठी सोय व्हावी हाही उद्देश होता. जेजुरीच्या गडाच्या पायथ्याशी मराठ्यांना विश्रांतीसाठी थांबून पुढे जाता यावे यासाठीही या ठिकाणाचा वापर होत असे. खंडेरायाच्या जेजुरी गडावरून खाली पाहिले असता एक भव्य गोलाकार तलाव दिसतो. या पेशवेकालीन तलावाच्या तटबंदीमध्येच जमिनीच्या पोटात दगडी बांधकामातील शंकराला समर्पित असलेले बल्लाळेश्वर देवस्थान आहे. जमिनीखाली सुमारे 50 फूट खाली असलेले हे ऐतिहासिक मंदिर वास्तुशास्त्राचा एक सुंदर ठेवा आहे. आजही हे मंदिर मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत साक्ष देत उभे आहे. जेजुरी गडाच्या पायथ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पुणे, बोर, सासवड येथून एसटीची सुविधा आहे. खाजगी वाहने थेट तलावापर्यंत येऊ शकतात. परिसरात खंडोबा, कडेपठार ही प्रसिद्ध स्थाने आहेत.
मित्रांनो, जेजुरीला भेट देताना खंडोबाच्या गडाबरोबरच पेशवे तलावाजवळील महादेव मंदिर नक्की पहा. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर अनुभव येथे मिळतो. जर तुम्हाला अशीच ऐतिहासिक व धार्मिक स्थळाची माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. हर हर महादेव.